आणि आज आपण आलेलो आहेत बिनजोडचा गुलाल घेतलेला आहे भारत. शिरगावकरांचा भारत. धीरज शेठ आणि राहुल राहुल शेठ सोकांडे यांचा भारतात बिनजोडचा मानकरी झालेला आहे. तर सहकारी सुद्धा सोबत आहेत. दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? खूप आनंद झाला मला आणि आमची मित्रपरिवार पण चांगला आहे आणि म्हणजे मेहनतीचं फळ म्हणजे आज आम्हाला चांगलं भेटलेलं आहे. कारण आज परत आपल्या गाड्या म्हणजे अशा पडत नाही कुठल्या, अशा गुलालातच आहे. आणि आजची पण गाडी आपले मित्र आहेत ना राहुल पिरकर, त्यांच्या याच्याने आपलं म्हणजे चांगला भारत आज चांगला पळाला. कारण मागील काळामध्ये भारत खूप संघर्ष करत होता आणि जेव्हा तुमच्याकडं भारत आला आणि गुलाल प्राप्त होत राहिला, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय झालं माहिती आहे का? उंबरविड्याचा मैदान आहे ना, तिथे भारतच्या पायाला लागलेला तर 10 टाके पडलेले. 8-10 महिने असा बसून होता भारत. तर भरपूर म्हणजे आराम केला त्याने. त्याच्यानंतर भरपूर मेहनत घेतली आणि दादांचा आशीर्वाद, राहुल दादांनी, धीरज दादांचं चांगलं म्हणजे सहकार्य लाभलं आपल्याला. तर कारण धीरज शेठ आणि राहुल शेठ हे तुमच्यावर खूप विश्वास ठेवला आणि बैलाला तुमच्याकडं जेव्हा नियोजनासाठी पाठवला, त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ट्रोल केला की भारत संपला, भारत संपला. पण आज भारतने करून दाखवलं. हो ना, ते जे बोलत होते ना, भारत पळणार नाही, भारत पळणार नाही, त्यांच्यासाठी तर डायरेक्ट ओपन चॅलेंज करतो आम्ही, का ते कधी मैदानात उतरावं, आमच्याशी कधीही खेळावं. कायम बघा बघा मित्रांनो, सहकारी सुद्धा बोलत आहेत. बोल दादा बोला. कायम आपला बॅनर पण असतो आणि काही लोकांमध्ये असे दावणीला बैल आणून पण घेऊन गेले अड्ड्यामधनं का भारत बोलतो पळत नाही काय नाही. तर बोललो जाऊ दे, आपला पळत नाही आपला राहू दे. तर आपण थोडे पैऱ्यामध्ये मार खाल्ला. आता त्या दादांचा आपल्याला पैरा भेटला, तो पण गरीबाचाच आहे, आपला पण गरीबाचा आहे. तर आज भारतने घाटावर सुद्धा एक घाट गाजून दाखवलेला आहे. कारण 3 फेऱ्यामध्ये सुद्धा भारतने खूप चांगलं असं नाव केलेलं आहे. काय सांगाल? ते ते काय त्यांचे नशिबार्थ होता आणि ते आपल्या गरिबांचंच आहे. आता त्याने आदतमध्येच तेवढा गाजवून ठेवलाय. तर आता हे बोलत होते, बोलतो भारत संपला, संपला. ते आता काय त्यांना बोलून फायदा नाही. बघा मित्रांनो, दादांना सुद्धा विचारूया. दादा त्यांना काय संदेश द्याल? कारण ते तर बोलत होते की भारत आता बॅकफूटला गेलेला आहे. आता सध्या पैऱ्याच्या खूप अडचणी येत होत्या. त्यांना काय संदेश द्याल? पैरे काय आता आपल्याला आपल्या गरीब मित्रांचेच भरपूर साथ आहे आपल्याला आणि पैरे तर भरपूर येतात. पण जे गरिबांचे बैल आहेत ना, आपण पण गरीब आहे, असं नाही का आपण श्रीमंत आहे. पण गरिबाची बैलच वरती यावी आणि जे बोलत होते ना, का भारत संपला, मागे गेला, त्यांच्यासाठी तर ओपन चॅलेंज आहे आता. का कधी पण आमच्याशी खेळावा, कुठल्या पण अड्ड्यात खेळावा. आम्ही तयार आहेत. बघा मित्रांनो, आज धीरज शेठ आणि राहुल शेठने जो त्यांच्यावर विश्वास दाखवला होता, आज तो खरोखरच त्यांनी घडवून दाखवलेला आहे. दादा आज पैरा कोणासोबत होता? पिस्तूल पिस्तूल. बघा मित्रांनो, आज सोबत आहे पिस्तूल आणि त्याचे मालक सुद्धा आहेत. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव रुपेश तानाजी पिरकर, भुतिलवाडीचा. काय सांगाल आज पिस्तूल आणि भारत येवन जोडी पळाली? खूप सुंदर अशी गाडी पळाली आणि या गाडीचं नियोजन राहुल पिरकर आणि तसंच पिस्तूल ग्रुप भुतिलवाडी या पोरांनी केलं. त्यांनी मला सांगितले की दारूवाल्यांचा म्हणजे भारत बैल आहे, त्याच्यासोबत आपण गाडी पळू. तर मी पण लगेच होकार दिला का पळू आपण एक वेळा आणि खूप सुंदर गाडी पळाली. भारत तर येवन जोडी आहे. भारत बाजी एक नामवंत जोडी पळत होती उंबरवेड्यामध्ये आणि आज पिस्तूलने सुद्धा तसंच करून दाखवलं. करून दाखवलं. पिस्तूल बैल हा असा आहे की सतत म्हणजे घेतल्यापासून 3 वर्ष सतत गुलालात आहे. म्हणजे या बैलाने आम्हाला आजपर्यंत कधीच नाराज नाही केलं. आज तुमच्यासोबत सहकारी सुद्धा आहेत. लहान लहान सहकारी आहेत, मोठे सहकारी आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात, सपोर्ट करतात. पैऱ्याविषयी असो किंवा बैलाविषयी असो. खूप सुंदर असं नियोजन आणि त्यांच्या सपोर्टमुळेच हा बैल पुढे पुढे जाईल. बघा मित्रांनो, खूप चांगला असे दिलदार मानाचे सुप्रसिद्ध गाडा मालक आणि आज भारत सोबत त्यांचा जो पायरा झाला होता आणि खूप चांगली अशी गाडी पळाली. काय सांगाल भारतबद्दल? भारत बैल पण हा नामांकित बैल आहे. तो पण सुंदर पळतो. दोघांची गाडी खूप सुंदर पळाली. तुम्हाला मागील काळामध्ये काय पैऱ्यासाठी अडचणी येत होत्या का? पैऱ्यासाठी अडचणी तर नाही, कारण स्टार्टिंगला घेतलं त्यावेळेस अडचणी आल्या होत्या. आमचं बैल जेव्हा म्हणजे लहान वासरू होतं त्यावेळेस आम्हाला पैऱ्याविषयी खूप वणवण फिरावं लागलं. त्यांच्या घरापर्यंत टेम्पो घेऊन जा, त्यांचं बैल भरून घेऊन ये, अशा खूप अडचणी आल्या. पण जिथपासून आमचा बैल पळायला लागला तिथून मग आम्हाला पैऱ्याची कमी नाही झाली. चांगले चांगले पैरे भेटले आणि बैलाची खासियत अशी आहे, जसं समोरचा बैल पळेल तसं आपला पण पळेल. म्हणजे कोणत्या बैलाला कमी नाही पडत.
बघा मित्रांनो, खूप चांगला असा संघर्षामधून आज पिस्तूल सुद्धा नामांकित बैल आज बिनजोडच्या शर्यत करत आहे. तर दादा खूप चांगलं असं तुम्ही सांगितलं. भारतचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारा. दादा काय सांगाल अजून धीरज नाही, शेठ नाही. आणि राहुल शेठ बद्दल काय सांगाल? ते तर एकदम देव माणसासारखे आम्हाला भेटलेत खरंच. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज परत आम्ही पुढे चाललोय आणि असाच आशीर्वाद पाठी राहो आणि असेच आपले मित्र आणि सहकार्य होत राहो आणि मित्रांना पण चांगली शुभेच्छा आणि सर्वांना शुभेच्छा. तुम्ही तर खूप चांगलं असं नियोजन करत असतात. कारण नियोजनाच्या बादशाह आमचे कुमार शेठ आहेत हा का. कुमार शेठला सुद्धा विचारूया. कारण धीरज शेठ आणि राहुल शेठ खूप तुमच्यावर विश्वास ठेवून नियोजनाचा बादशाह म्हणून तुमची एक ओळख करून दिली. काय सांगाल? काय नाही आता ते त्यांचा आपल्या विश्वास होता म्हणून आपण पण हे केला. आता बैलासाठी ते पण भरपूर धडपडले, आपण पण हे केला. ते आता ते बैल करतो, ते तेवढंच आपल्याला आहे. बघा खूप चांगलं सांगितलं. सहकाऱ्यांना सुद्धा विचारूया. दादा जेव्हा भारत कुठेतरी बॅकफुटला होता, कशा प्रकारे तुम्ही रुटीन घेतली? त्याचं कसं खाद्य वगैरे त्याची कशी रुटीन चालू ठेवली होती? भरपूर मेहनत घेतली आणि काय नाही असा वाडा आपला मक्का बिका काय नाही, नुसता गवतावरती बैल तयार आहे. लोक बोलतात का हे पाहिजे ते पाहिजे, काय नाही तसं काय नाही, नुसता गवत खाऊन बैल तयार आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलंय आणि पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.